सकाळी लवकर उठून नाश्ता बनवायचा तुम्हालाही कंटाळा येतो का? मग आजची ही खास रेसिपी तुमच्याकरिता आहे. कारण आजचा हा नाश्त्याचा प्रकार खूपच झटपट तयार होतो आणि जास्त काही पदार्थांचीही जमवाजमव करत बसावी लागत नाही. त्याकरिता मी या ठिकाणी 1 कप पोहे घेतलेले आहेत. पोहे तर आपण नेहमीच खातो, पण आज या पोह्यांपासूनच वेगळा नाश्ता बनवूयात. तर हे पोहे ना आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे. याचसोबत टाकूयात अर्धा कप रवा. बारीक जाड तुमच्या घरात जो कोणता अवेलेबल असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. सध्या मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, तर त्यांना देखील 2 प्रकारचे टिफिन द्यावे लागतात. नाश्त्यामध्ये काय पदार्थ द्यावा हे सुचत नाही, म्हणूनच मी आजची ही रेसिपी शेअर करते. त्याच कपाने पाव कप बेसन पीठ मोजून घेतलंय. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेऊयात. अगदी थोड्याशा आल्याचे बारीक तुकडे करून घेतले, म्हणजे मग ते मिक्सरला दळले जातील. 5 ते 6 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, 1 ते 2 चमचे साखर, अर्धी चिमूट हळद. हळद एकदम कमी घाला, नाहीतर नाहीच घातली तरीही चालेल. आणि अर्ध्या लिंबाचा रस घेऊयात. सोबतच तयार होणारा सकाळचा नाश्ता तुम्ही दुपारी जरी खाल्ला ना, तरीही तो घशात अडकू नये, कोरडा बनू नये, याकरिता 2 चमचे कोणतंही तेल टाकायचं आहे. आणि आता गरजेनुसार पाणी टाकूयात. तर सुरुवातीला 1 कप मी पाणी टाकलंय. आता या मिक्सरच्या भांड्याला झाकण लावूयात आणि मिक्सरला अगदी काही मिनिटांसाठी फिरवून घेऊयात. फक्त हे मिश्रण व्यवस्थित एकजीव व्हायला हवं. यामुळे मेहनत आणि वेळेची दोन्हींचीही बचत होते. आपले पदार्थ व्यवस्थित एकजीव झाले आहे की नाही, मिक्स झाले आहेत की नाही, हे देखील चेक करून बघते. तर बघा अगदी व्यवस्थित हे मिक्स झालंय. अशा पद्धतीचं आपलं मिश्रण या ठिकाणी तयार झालंय. जास्त कोरडं वाटलं तर थोडंफार पाणी तुम्ही वापरू शकता. लगेचच हे एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आजचा तयार होणारा नाश्ता एका प्रकारचा ढोकळ्यासारखाच आहे, पण थोडासा वेगळा आहे. टेस्टही वेगळी येते. आता यावेळेला आपण गॅसवर एक कढाई ठेवली आहे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून ते गरम होण्याकरिता ठेवूयात. सोबतच यामध्ये एखादं स्टँडही ठेवू शकता. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये थोडंसं पाणी टाकून गरम होण्याकरिता ठेवलं तरीही चालेल. आता या पद्धतीचं एखादं गोलाकाराचं ताट घ्यायचं आहे. त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे मग आपला नाश्त्याचा प्रकार शिजल्यानंतर पटकन यातून बाहेर निघेल. आता यामध्ये टाकूयात इनो. याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता. आपल्याला हा नाश्ता ढोकळ्यासारखा स्पॉन्जी बनवायचा आहे, त्यामुळे मी इनोचा वापर केला आहे. पण जर तुम्हाला इनो, सोडा काहीही वापरायचं नसेल तर हे मिश्रण जरा वेळाकरिता असंच फेटून घ्या आणि नंतर वाफवायला ठेवून द्या. थोडासा कमी फुलेल, पण बऱ्यापैकी तयार होईल. टेस्टही सेमच राहील. इनो टाकल्यानंतर फटाफट मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. एवढ्या वेळामध्ये आपल्या इकडे पाण्याला देखील उकळी आली आहे. इनो टाकल्यानंतर लगेचच मिश्रण वाफवायला ठेवायचं असतं, कारण इनो किंवा सोडा ॲक्टिव्हेट आहे. तेच पटकन जर वाफवायला ठेवलं ना, तर आपला हा ढोकळा जास्त प्रमाणामध्ये फुलतो. हे ताट मी पहिले या कढाईमध्ये ठेवून घेतलं आणि लगेचच यामध्ये हे मिश्रण टाकून देते. मिश्रण व्यवस्थित या ताटामध्ये पसरलं गेलंय. आता यावरून चिमूटभर लाल तिखट भुरभुरायचं. यामुळे आपला नाश्ता आणखी जास्त प्रमाणामध्ये छान दिसेल. झाकण ठेवूयात आणि लगेचच फुल गॅसवर 7 मिनिटे वाफ काढून घेऊयात. 7 मिनिटानंतर आता गॅस बंद करते. आपला हा ढोकळ्याचा प्रकार खूप छान असा फुललेला आहे. शिजला की नाही हे चेक करण्याकरिता चाकू किंवा टूथपिक मधोमध खोचून बघायची. चाकूला अजिबात पीठ चिकटलं नाही तर समजायचंय आपलं पीठ व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. लगेचच हे या कढाईमधून बाहेर काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. आपला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत मी फोडणीचीही तयारी करून घेते. एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम होण्याकरिता ठेवलंय. तेल गरम झालं की लगेचच अर्धा ते पाऊण चमचा मोहरी टाकूयात. मोहरी छान अशी फुलली गेली की 1 लाल मिरची किंवा हिरवी मिरची कट करून टाकायची आहे. सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पानेही. तयार झालेली फोडणी या थंड झालेल्या ढोकळ्यावर टाकूयात. सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही. लक्षात घ्या, आपल्याला हा ढोकळा छान असा थंडच करून घ्यायचा आहे, त्यानंतरच डिमोल्ड करायचा आहे. जर अगोदरच तुम्ही हा कट करायला गेलात, डिमोल्ड करायला गेलात तर तुटतो.
सोबतच व्यवस्थित एकसारख्या आकारांमध्ये कटही केला जात नाही. तर बघा आपल्या या नाश्त्याला किती मस्त असा रंग आलेला आहे. वरून फोडणी टाकल्यामुळे, लाल तिखट टाकल्यामुळे वेगळ्याच प्रकारचा दिसतोय. मुले नक्कीच आवडीने खातील. नेहमीचा तोच तो ढोकळ्याचा प्रकार जर खाऊन कंटाळला असाल, तर आजची ही रेसिपी तुमच्याकरिता बेस्ट आहे. मी या रेसिपीप्रमाणेच अगोदर देखील भरपूर साऱ्या नाश्त्याच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. त्या जर तुम्ही बघितल्या नसेल, तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. तर हा तयार झालेला नाश्ता मी अशा पद्धतीने पिझ्झासारखा कट करून घेते. पण जर तुम्हाला चौकोनी आकारात कट करायचा असेल, तर तसं देखील तुम्ही करू शकता. कट करतानाच लक्षात येतंय आपला हा नाश्ता किती मस्त असा स्पॉन्जी तयार झालेला आहे. अगदी सहजरित्या कट केला जातोय. तर तुम्ही आजची ही रेसिपी घरी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.